तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण निघालो म्हशाच्या जत्रेला आणि आज मी निघालो फॅमिलीसोबत. बायको इकडे पोळं आहेत. तर चला आता आपण आहे जो कर्जत म्हसा रोड आहे त्याच्यावर आहे. आता इथून पुढे जाऊ, डायरेक्ट तुम्हाला म्हशा पार्किंगमध्ये भेटतो. चला बाय. मित्रांनो, आपण घेतले वडापाव खायला. या वडापाव खायला इकडे मागे बघू शकता तुम्ही, या दोघाही पण ताव मारायला घेतले आणि इकडे बायको पण भेटले. तर चला या वडापाव खायला, चला. तर मित्रांनो, आता आपण आहे कर्जत म्हसा रोडवर. तर रोड तर एकच नंबर आहे, बघू शकता तुम्ही. एकदम सुसाट रोड आहे, ब्रेक मारायलाच नाही लागत. सुसाट एकच नंबर काम केले. मित्रांनो, आता आपण एंटर केले म्हसाच्या मेन गेटमध्ये. आता आपण इथं गाडी पार्किंग करू, झाड बघून करू पार्किंग. तर फायनली मित्रांनो, आपण पोचलो म्हसा जत्रेमध्ये. तर इथं बघू शकता पाठीमागे गाडी पार्किंग केले. तर आता जाऊ आपण जत्रेमध्ये. थोड्या वेळातच ही पार्किंग फुल होऊन जाईल, आपण लवकर आलो. चला. तर मित्रांनो, तुम्ही समोरच बघू शकता हा म्हशा चौक आहे. इथूनच राईट हाताला जत्रा चालू होते. तर आपल्याला या साईडला जायचं आहे. चला, आता आपण लवकर आलो, यासाठी दुकानं एवढी काही खुलली नाही. थोड्या वेळाने सर्व दुकानं खुलतील. तर मित्रांनो, आपण चाललो मंदिराकडं. तर रोड गेले मंदिराकडं. तुम्ही बघू शकता साईडला घोंगडे चादरीची दुकानं आहेत. तर मित्रांनो, आपण इथं हार आणि नारळ घेतले दर्शनाला जायला. बघू शकता तिकडे मंदिर आहे. सुट्टा पैसे पण नाही. तर मित्रांनो, आता आपण आलो इथं. गर्दी तर काहीच नाही. तर आपण आता दर्शन घेऊ. काहीच गर्दी नाही, लवकर आलो ना. बघू शकता मंदिराची एंट्री आहे. काहीच गर्दी नाही. तुम्ही जर लवकर आले तुम्हाला गर्दी नाही मिळणार. मित्रांनो, तुम्ही मंदिरात आल्यावर तुम्हाला इथे ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे. छोटासा दत्तांचं आहे. त्या साईडला गणपती बाप्पांचं आहे. चला आता आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो, आतमध्ये नारळ फोडून नाही देत, आपण इथं फोडू. तर मित्रांनो, आपलं दर्शन खूपच छान झालं. तर चला आता खामलिंगेश्वरचं दर्शन घेऊ तिथे, मग आपण जाऊ जत्रेत. मित्रांनो, हा आहे खामलिंगेश्वर. इथं आपण दर्शन घेऊ आतमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, दुकानं अजून खुलली नाही. आपण आलो आहे लवकर. जसं वेळ होईल तसे खुलतील. त्या साईडला बघू का मागच्या वेळेला आकाशवाणी आहे, चालू झालंच खोलायची.
जॅकेट वगैरे भेटतात. इथे बघा कोयते वगैरे आहे. तर मित्रांनो बघू शकता इथे. हो कितीला आहे काका? 350. साईज वाईज आहे. काका दुकान आहे. तेलकट राहतं की बाहेर दुसरं काय नाही. ते घातलं की निघून गेले. नाही जगवाले हाईच नाही. आम्ही मला आणतच नाही ना. ते हेडिओ करतात बघा. हे तिन्ही वस्तू 450 वाल्या. तर मित्रांनो आपण इथं 3 गोष्टी घेतलेल्या आहेत. बघू शकते या दादाचं दुकान आहे. चांगल्या दरात देतात. चांगली गोष्ट. थँक्यू धन्यवाद. चला आपण 3 गोष्टी घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो या दादाच्या दुकानात नक्कीच विजिट करा. तुम्हाला स्वस्तात देऊन जाईल. चला चांगली गोष्ट. तर मित्रांनो आपण इथे घेतले स्वेटर. फक्त आईसाठी स्वेटर घेतले. तर या दादाकडे या, तुम्हाला स्वस्तात भेटून जाईल. एक घेतले आपण. चला जाऊया पुढे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला दुकानं चालू झालेली आहेत. तर बघू शकता कोयते आपल्या जे शेतामध्ये लागतात, कुऱ्हाड सर्व आहे. तर मित्रांनो इथं बघू शकता मासे पकडायचा पागे हातात बनवतो ते. तर मिठाई आहे. तर मित्रांनो कोंबडा घरामध्ये वारवलेले आहे. मग तेच बोलतो गावठीने. गावठीने तर पाहिलं की कळताना. तर मित्रांनो आता आपण चाललो टोपली बाजारात. तर बघू शकता टोपली बाजार आहे समोरच. बघा या साईडला किती टोपल्या आल्यात. गाडीतून उतरतात त्याला स्टॉल लागलेत टोपल्यांचे. मोठे तर मित्रांनो बायको घ्यायला लागली टोपल्या. बघू शकता तर किती टोपल्या घेते काय माहित. तर मित्रांनो इथं आम्ही या मावशींकडून घेतलेल्या आहेत 2 टोपल्या. बघू शकता. तर मित्रांनो आपण एक ब्लँकेट घ्यायला आलो आहे. बघू शकता ब्लँकेट घेतले. मामांकडून ब्लँकेट घेतले. तुम्हाला स्वस्तात भेटून जाईल मामांकडं. या मामांकडं आणि ब्लँकेट घ्या. आणि क्वालिटी पण एकच नंबर आहे. बघू शकता. काय मामा चला बाय. बोला ना तुम्ही बोला ना. आता तुम्ही बोला. 400 रुपये घ्या. 450. हे 2 वेगवेगळी ना देऊ शकतो. नाही ना तिथे. तर मित्रांनो आता गर्दी बघू शकता तुम्ही. आपण लवकर आलो तेव्हा गर्दी नव्हत्या. आता बघा गर्दी किती झाली. तर आता बायको आले सोनं घ्यायला ज्वेलरीच्या दुकानात. नाही वाटत पसंत. आता वाटत माशावाले म्हणून. तर मित्रांनो आता आपण आलो खेळणी दुकानात. बघू शकता 100 रुपयाला कुठली पण खेळणी घ्या तुम्ही. ताईंचं दुकान आहे. कुठली पण गोष्ट घ्या 100 रुपये. हीच भारी वाटते. हे ना चांगले बाबूला ना चांगले. तर आता आम्ही आलो चपलीच्या दुकानावर. बघू शकता तुम्ही चपली दुकान आहे.
तर बायकोला घ्यायची चप्पल. घे मग कुठची पसंत. तर मित्रांनो तर बायकोने घेतले गळ्यातली. तर या ताईंचं दुकान आहे. काय घेतलं दाखव. हां हे बघा हे घेतलंय. तर मित्रांनो इथे बघा कुठली गोष्ट घ्या 40 रुपयाला आहे. बायको काय घेते 40 रुपयाला विकता. सर्व कुठली गोष्ट घ्या 40 रुपयाला भेटून जाईल. सेल लावले ते. तर मित्रांनो याने बघा किती मोठी बंदूक. दाखव भाविक बंदूक दाखव. बंदूक घेतलेली आहे. आता कोणाकोणाला मारतो काय माहीत. हे बघा आणि बायको जवळ काय चालले. एक दुकान सोडित नाही. मित्रांनो गर्दी बघू शकता वाढतच चालले. जसं टाईम होत चालले तसं गर्दी वाढत चालले. तर आता आपण चाललो गाडीकडं. आपल्याला जेवण पण बनवायचं आहे. चला मित्रांनो आता आम्ही आलोय पाय पुसणे दुकानात. तर आम्ही व्हाईटवाले चूज केले. तर 2 कलर नाही म्हणून बायको बोलायला लागली त्याला 2 कलर द्या. तिला पाहिजे 2 कलर. सेमच आहे ना तो. तर बायको इथं पसंत नाही आले. त्या साईडला गेले बघायला. तिचं मन काय भरत नाही. तर मित्रांनो बघू शकता इथं मिठाईची दुकानं आहेत. तुम्हाला जर मिठाई घ्यायची असेल तर आत्ता खरा मार्केट खुललेलं आहे. आपण लवकर आलो होतो ना त्यामुळे मार्केट तेवढं खुललं नव्हतं. बघा सर्व ओपन झाले. तर आत्ता आपण चाललो आहे पार्किंगमध्ये. तर आपल्याला जेवण पण बनवायचं आहे तिथं जाऊन. चला वेळ होईल. चला जाऊया. मित्रांनो याही बघू शकता याही खरी शॉपिंग केले. बघा हे सामान आणि खेळणी. आता वाटतं मशावा आले ते. तर मित्रांनो आता आपण आलो आहे पार्किंगमध्ये. तर आपल्याला बनवायचं आहे जेवण. तर चिकन आहे. कलेजी आणले आपण. त्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं. फ्राय करू. तर इथं आता बायको बनवायला लागले कलेजी फ्राय. एकच नंबर बनवा. आणि हे दोघं ते बघतात. खुशबू तर एकच नंबर आहे लागली. एकच नंबर. असं आले कधी जेवतो. तर आपली आता कलेजी फ्राय तर झाले. आता चालू आहे चिकन बनवायचं. कांदा मारायला लागले आणि आई सोली चालू केले. चिकन कलेजी फ्राय झाले आपली. आता चिकन बनवूया. चिकन कुठे आहे. चिकन आपण मॅरिनेट करून ठेवले पहिलेच. तर आता कांदा फ्राय करून झाले. आता टाकू चिकन. चिकन टाक. जास्त वेळ नाही लागणार. 10 ते 15 मिनटात होईल. कारण का ते मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आपण. 10 ते 15 मिनटात होऊन जाईल ते. त्याला झाकण देऊ. तर मित्रांनो आपला चिकन तर ऑलमोस्ट झालेलं आहे. बघू शकतो तुम्ही. एकच नंबर. काय खुशबू आहे. चला आता 5च मिनटात कोथिंबीर टाकली आपण. 5च मिनटात त्याला खाली लगेच पेटपूजा चालू.
तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे रेडी. तर तुम्ही बघू शकता आता आपण बसलो जेवायला. चिकन आहे, कलेजी फ्राय आहे, भाकरी आहे आणि इथं जिरा सोडा आणले याई. यांना जिरा सोडा पाहिजे होता. तर मित्रांनो या जेवायला. तर चला मित्रांनो आपलं जेवण वगैरे करून झालेलं आहे. तर आता आपण निघालो घरी. तर कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय.